ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मास सुरू झालेला आहे. श्री गजाननाला वंदन करून, माता पितांना स्मरण करून आज आपण गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचे महात्म्य मी तुम्हाला सांगत आहे. त्या महात्म्य श्रवण केल्याने तुम्ही सर्व दुःखातून मुक्त तर व्हालच, पण तुमच्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळेल, त्यांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुमचं घर धनधान्याने भरून जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय. झुकून नमस्कार केला आणि मनातल्या मनात काही विचार केला. त्यानंतर मदाने उन्मत्त झालेल्या नरकीय जीवांना नरकातून मुक्त झालेले पाहून त्यांच्या समवेत ते भगवान विष्णूच्या निवासस्थानी गेले. यमराज दिव्य विमानात बसून क्षीरसागरामध्ये श्री विष्णुप्रत गेले. तेथे त्यांच्या विमानात बसून क्षीरसागरामध्ये श्री विष्णुप्रत गेले. तेथे त्यांनी कोटी सूर्यसम तेजस्वी अंगकांती असलेल्या कमळाच्या निळ्या पाकळ्यांप्रमाणे श्याम सुंदर वर्ण असलेल्या लोकानाथ जगद्गुरु श्री हरीचे त्यांनी दर्शन केले. भगवान श्री विष्णूचे तेज त्यांच्या शय्या असलेल्या शेषनागाच्या फणीवरील मण्याप्रमाणे दुप्पट झालेले होते. हे आनंदी दिसत होते. त्यांचे हृदय प्रसन्न होते. भगवती श्री लक्ष्मीजी शांतचित्ताने त्यांना वारंवार न्याहाळत होती. त्यांची सेवा करण्यासाठी चोहोबाजूंनी योगी लोक उभे होते. हे ध्यानस्थ असल्यामुळे सृष्टी निश्चल दिसत होती. शत्रूवर विजय मिळविण्यासाठी वर मिळण्याच्या उद्देशाने देवराज इंद्र त्यांची स्तुती करीत होते. ब्रह्माजीच्या मुखातून निघालेली वेदवाक्ये मूर्तिमान होऊन विष्णूचे गुणगान करीत होती. भगवान विष्णू पूर्णपणे संतुष्ट असून ही सर्व जीवांच्या प्रती उदासीन वाटत होते. जीवांमधील त्यांची योग साधनाद्वारा अधिक पुण्य संचय केला होता. त्या सर्वांना एकाच वेळी ते कृपादृष्टीने निरखित होते. श्री विष्णू स्वरूपमय असलेल्या सर्व चराचर सृष्टीवर आनंदयुक्त दृष्टीने आनंदाचा वर्षाव करीत होते. शेषनागाच्या प्रभेने उदासित झालेले सर्वव्यापी दिव्य कांती धारण केलेले नीळकमळासम श्यामवर्ण श्री विष्णू असे भासत होते. श्री जणू चांदण्याप्रमाणे प्रकाशित झालेल्या आकाश सुशोभित होत आहे. अशा प्रकारे श्री विष्णू भगवंताचे स्वरूप पाहून यमराज आपल्या विशाल बुद्धीच्या योगाने त्यांची स्तुती करू लागले. यमराज म्हणाले, संपूर्ण जगाची उत्पत्ती करणाऱ्या हे परमेश्वरा, आपले अंतःकरण अत्यंत निर्मळ आहे. आपल्याच श्रीमुखातून वेदांचा प्रादुर्भाव झालेला आहे. आपण विश्वस्वरूप आणि विधायक ब्रह्मस्वरूप आहात. आपणाला माझा नमस्कार आहे. बल आणि वेगाच्या योगामुळे अजिंक्य ठरलेल्या दानवांच्या राजांचा आणि अभिमान नष्ट केला आहे. भगवान श्री विष्णूला माझा नमस्कार आहे. जगाचे पालन करण्याच्या वेळी सत्वमय शरीर धारण करून विश्वासाचा आधार असलेले आणि सर्व व्यापून राहिलेल्या श्रीहरीला माझा नमस्कार आहे. सर्व देहधारी प्राण्यांचे पाप नष्ट करणाऱ्या श्रीहरीला
माझा नमस्कार आहे. ज्यांच्या भाळावरील तृतीय नेत्र थोडा जरी उघडला तरी जगाच्या ज्वाला निघावयास लागल्या, त्या रुद्ररूपधारी परमेश्वराला माझा नमस्कार आहे. आपण संपूर्ण विश्वाचे गुरु, आत्मा आणि परमेश्वर आहात. सर्व वैष्णव जनांची संकटातून मुक्ती करून त्यांच्यावर कृपा करता. आपण माया विस्तारामुळे निर्माण झालेल्या जगामध्ये सर्व भरलेले असूनही मायेमुळे निर्माण होणाऱ्या गुणांच्या ठिकाणी आपले चित्त मोहित होत नाही. माया आणि मायाजन्य गुण ज्याच्यामध्ये असूनही आपल्यावर जो दोन्हीपैकी कोणाचाच प्रभाव पडत नाही, आपली महिमा अनंत आहे, कारण आपण असीम आहात. मग आपले वर्णन वाणीसे कसे करता येईल? म्हणून माझे मौन धारण करण्याचे योग्य आहे. अशा प्रकारे भगवान श्री विष्णूची स्तुती करून यमराज हात जोडून म्हणाले, आपल्या आदेशावरून हे जीव गुणरहित असून सुद्धा मी त्यांना सोडून दिले आहे. आता रविह माझ्या योग्य काही कार्य असेल तर ते सांगावे. त्यांच्या या म्हणण्यावर भगवान मधुसूदन मेघनादाप्रमाणे गंभीर वाणीने जणू अमृत वर्षाव करीत आहे अशा शब्दात म्हणाले, धर्मराज, सर्व प्राणीमात्रांच्या ठायी समदृष्टी ठेवून आपण त्यांचा पापापासून उद्धार करीत आहात. तुमच्यावर देहधारी जीवांचा भार सोपवून मी निश्चिंत झालो आहे. आता तुम्ही आपल्या लोकप्रत जाऊन आपले काम करा. असे म्हणून भगवान अंतर्धान पावले. यमराजही आपल्या यमपुरीला वापस आले. तेव्हा तो ब्राह्मण आपल्या जातीच्या जीवांचा आणि समस्त नरकीय जीवांचा उद्धार करून स्वतः श्रेष्ठ विमानात आरूढ होऊन विष्णुधाम प्राप्त झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायाचे महात्म्य आज मी तुम्हाला ऐकविले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.